नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स विषयाच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कशा आहात आपण सर्वजण? मजेत? हो, मजेतच असायला पाहिजे तुम्ही सर्वजण. विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं वर्क पॉवर ची डेफिनेशन, त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युला आणि त्याचं युनिट पाहिलं आहे. वर्क म्हणजे काय, कोण सांगतं? आठवतंय का? वर्क इज प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. Work is product of force and displacement. If there is no displacement, work is done. कोण सांगतं? जर डिस्प्लेसमेंट नाही घडून आलं तर कार्य होईल का? नाही होणार. बरोबर आहे. तुम्हाला कन्सेप्ट चांगला समजला असेल. There is no displacement, S is equal to 0. आणि डिस्प्लेसमेंट आपण कशाने इंडिकेट करतो? S या अक्षराने. बरोबर? तर W is equal to F multiply by S. S म्हणजे डिस्प्लेसमेंट. जर डिस्प्लेसमेंटच जर घडून नाही आलं तर वर्क होईल का? नाही होणार. त्याच्यानंतर आपण गेलो होतो त्याच्या युनिट कडे. तर वर्कचं युनिट काय असतं? जूल. बरोबर आहे. वर्कचं युनिट काय? जूल. आणि सीजर्स युनिट काय असतं? अर्क. समजले का? आता जर आपण फॉर्म्युलानुसार जर गेलो तर W is equal to F into S. F म्हणजे काय? फोर्स. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. आणि S म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. म्हणून आपल्याला अजून एक युनिट मिळालं, न्यूटन मीटर. त्याच्यानंतर सीजर्स युनिट कडे गेलो होतो आपण मित्रांनो. सीजर्स युनिट काय आहे? न्यूटनचं रूपांतर आपण डाइन मध्ये केलं, डाइन. आणि मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये केलं तर अजून दुसरं युनिट मिळतं आपल्याला, डाइन सेंटीमीटर. कीप इन माइंड दॅट दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. देन वी हॅव सीन द कन्सेप्ट ऑफ पॉवर. पॉवर म्हणजे काय? तर जे आपण अगोदर शिकलोय त्याला टाइम ने डिवाइड करायचं. काय शिकलो अगोदर आपण? वर्क डन. वर्क डनला टाइम ने डिवाइड करा, पॉवर मिळून जाईल. पॉवर इट इज द रेशियो ऑफ वर्क डन टू द टाइम किंवा द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड पॉवर. ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारला जातो, द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड डॉट डॉट डॉट. तर द रेट ऑफ वर्क डन इज कॉल्ड एज अ पॉवर. बरोबर? त्याच्यानंतर आपण त्याचा फॉर्म्युला पाहिला, पॉवर इज इक्वल टू वर्क डन डिवाइडेड बाय टाइम, W अपॉन T. P इज इक्वल टू W अपॉन T. त्याच्यानंतर आपण दुसरा एक फॉर्म्युला मिळवला होता, त्याच्यावरून वर्क डन जर आपण फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट टाकला तर F इनटू S डिवाइडेड बाय टाइम. फोर्स जसा तसा ठेवला, डिस्प्लेसमेंटला टाइम ने डिवाइड केलं तर आपल्याला माहिती डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम इज व्हेलॉसिटी. म्हणून आपल्याला नवीन एक फॉर्म्युला मिळेल, पॉवर इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय व्हेलॉसिटी. याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात, ते आपण नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत. तत्पूर्वी हा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट या ठिकाणी आपण क्लिअर केलेला आहे. पॉवर. पॉवरचं युनिट काय असतं? तर पॉवरचं युनिट वॅट असतं. मी पुन्हा रिपीट हा कन्सेप्ट याच्यासाठी करतोय की हे दोन्ही पॉइंट तुमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग शी रिलेटेड आहेत. त्याच्यानंतर पॉवरचं युनिट अजून एक आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा आता याच्यामध्ये वापरलं जातं ते म्हणजे HP, हॉर्स पॉवर, अश्वशक्ती. तर 1 HP इज इक्वल टू हाऊ मेनी वॅट? तर 1 HP इज इक्वल टू 746 वॅट. सगळ्यांना समजलंय का? Am I correct? Yes. Okay. Thank you. We are going to the next topic is energy. एनर्जी म्हणजे काय? आपला टॉपिक आहे वर्क पॉवर एनर्जी. एनर्जी म्हणजे काय? एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. कार्य करण्याची क्षमता म्हणजेच एनर्जी. तर सगळेजणांना एनर्जीची व्याख्या किंवा ऊर्जा आपण त्याला म्हणतो. ऊर्जा केव्हा प्राप्त होते? तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं हे कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपण जर जेवण केलं, पोटभर जेवलं तर आपल्याला एनर्जी मिळते. बरोबर आहे? तर एनर्जी नसेल तर कार्य होईल का रे बाळांनो? नाही होणार. कारण कार्य करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? एनर्जीची आवश्यकता असते. म्हणून तर म्हटलंय द कॅपॅसिटी, क्षमता कशाची? कार्य करण्याची, त्याला आपण ऊर्जा असं म्हणतो. बरोबर आहे? द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. जाऊया आपण डेफिनेशन कडे. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. The capacity to do work is called energy. 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 मी पुन्हा पुन्हा रिपीट का करतोय? कारण आपल्याला डेफिनेशन रिमेंबर करायची, आपल्याला ती डेफिनेशन आठवली पाहिजे.
ती आपल्याला लिहून पाहावी लागेल. चला तुम्ही लिहून पाहताय, मी पण लिहून पाहतो. काय डेफिनेशन आहे पहा, मी या ठिकाणी लिहितोय द, चला लिहायला सुरुवात करा. कॅपॅसिटी स्पेलिंग पहा, टू डू वर्क or doing work म्हटलं तरी चालेल. The capacity to do work is called power. Sorry, energy. Power नाही हा. The capacity to do work is called energy. The capacity to do work is called energy. Power ची डेफिनेशन काय आहे? Power is work done per unit time. Work done ला टाइम ने डिवाइड केले की आपल्याला पॉवर मिळते. आणि एनर्जीची डेफिनेशन आहे the capacity to do work. The capacity to do work for doing the work is called energy. Energy is the capacity to do work is called energy. The capacity to do work is called energy. The capacity for doing work is called as an energy. All understand? Okay. Thank you. We are going to the next topic. आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. आता एनर्जीचे प्रकार कोणते कोणते असतात? तर एनर्जीचे प्रकार असतात पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. शिकलेला आहात तुम्ही? हो. तर ह्या दोन प्रकार आहेत त्यालाच आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणतो. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीला काय म्हटलं जातं बाळांनो? मेकॅनिकल एनर्जी. कारण मेकॅनिकल ग्रुपला आहोत आपण, मेकॅनिकल पार्ट पाहतो आपण. तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीला काय म्हटलं जातं? मेकॅनिकल एनर्जी म्हटलं जातं. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी इज कॉल्ड ॲज अ मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल, बरोबर, यांत्रिक ऊर्जा आपण त्याला म्हणूया. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. तर त्याच्या डिफिनेशन आपल्याला पाहायचे आहे डीप मध्ये. त्याच्यानंतर थर्मल एनर्जी, थर्मल पॉवर माहिती आहे तुम्हाला? थर्मल प्लांट असतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याच्यानंतर केमिकल एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी, विंड एनर्जी, असे वेगवेगळे प्रकार. एनर्जीचे भरपूर प्रकार आहेत, बरोबर. एनर्जीचे भरपूर प्रकार आहेत. कोणते? अजून एक हीट. हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी. मागच्या सेमिस्टर मध्ये तुम्ही शिकलेला हीट अँड ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये पाहिलं हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी. हीट हा कशाचा प्रकार आहे? एनर्जीचा प्रकार आहे. आणि वर्क एनर्जी इन द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू अनदर बॉडी. एनर्जी नेहमी एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे काय होत असते? नेहमी ट्रान्सफर होत असते, किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय होत असते? ट्रान्सफर होत असते. कारण हीट इज अ टाइप ऑफ एनर्जी विथ ट्रान्सफर फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. हीट ही सुद्धा काय एक प्रकारची एनर्जी आहे, जी नेहमी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय होत जाते? वाहून जाते. आता एनर्जीचा अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. एनर्जी, त्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मी थोडस जस्ट एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतो की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जा अक्षयतेचा नियम आपण त्याला म्हणतो. शिकलात का तुम्ही? हे झालं का तुमचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी? एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, त्याचं नेहमी एका दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण होत असतं. बरं, कसं? एक एक्झाम्पल पहा. नदीचं पाणी वाहत असतं, आपण काय करतो? त्याला साठवून ठेवतो डॅम मध्ये. काय झालं? कोणती एनर्जी होती? नदीचं पाणी वाहतंय, कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. त्याला आपण एका ठिकाणी डॅमच्या साहाय्याने साठवून ठेवलं. काय केलं? त्याला पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट केलं. बरोबर. आणि पुन्हा आपण ते धरणामध्ये साठवलेलं पाणी आहे, त्याचा वापर आपण विद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी करतो. धरणाचं पाणी सोडून दिलं, खाली टर्बाइन्स असतात, बरोबर आहे. त्या टर्बाइन्स वरती ते पाणी पडतं आणि पुन्हा त्या याचं एनर्जी रूपांतर म्हणजे कायनेटिक एनर्जी होते. बरोबर. पोटेन्शियल रूपांतर कायनेटिक. पाणी पडत असताना खूप वेगाने पडतं, त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. आणि कायनेटिक एनर्जी रूपांतर आपण टर्बाइन्स रोटेट करण्यासाठी करतो, बरोबर आहे. टर्बाइन्स रोटेट होतात म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. आणि पुन्हा कायनेटिक एनर्जी रूपांतर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करतो, बरोबर आहे. आता टर्बाइन्स फिरत असताना त्या ठिकाणी मॅग्नेट्स असतात, मॅग्नेटिक हे होतात, रोटेट होतात आणि त्याचं रूपांतर नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. सगळ्यांना माहिती आहे एनर्जी कॅन बी नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉयड. इट कॅन बी कन्वर्टेड वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ऊर्जा नेहमी एका प्रकारातून
दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरित होत असते. समजलंय का सगळ्यांना? आता आपल्याला इथं काय परीक्षेला लॉ ऑफ कन्झर्वेशन विचारलं जाणार नाहीये, तरी मी तुम्हाला समजून याच्यासाठी सांगितलं मित्रांनो की याच्यावरती जनरल नॉलेजचा क्वेश्चन तुम्हाला अतिशय महत्त्वाचा असतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, तिचं नेहमी एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतरण होत असतं, त्यालाच ऊर्जा क्षेत्राचा नियम म्हणतात. The energy can be neither created nor destroyed. It can be converted one form to another form is called law of conservation of energy. असंच लॉ आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटमच्या बाबतीत सुद्धा. मोमेंटम सुद्धा नेहमी कॉन्स्टंट राहतो. मोमेंटम कसं पाहिलं आपण मागच्या लेक्चरला की दोन बॉडीज घेतल्या त्या एकमेकावरती येऊन आदळल्या की ज्याचा जो मोमेंटम असतो तो बिफोर इम्पॅक्ट जेवढा असतो तेवढाच आफ्टर इम्पॅक्ट. इम्पॅक्ट म्हणजे धडक होणे, समजलं का? तर त्या ठिकाणी सुद्धा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम मध्ये एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी लॉस होत नाहीये. जर एनर्जी लॉस झाली तर त्याला इलॅस्टिक कोलिजन किंवा इनइलॅस्टिक कोलिजन असं म्हटलं तर त्याच्याकडे आपण आपल्या सिलेबस मध्ये नाहीये. तर तो कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी. तुमच्या याच्यामध्ये जर आला तर तुम्ही तो युट्यूब वरती किंवा याच्यावरती पाहू शकता. मित्रांनो एनर्जी बद्दल सगळ्यांच्या लक्षात आलं असेल तर एनर्जीचं युनिट काय असतं? एनर्जीचं युनिट असतं जूल आणि सीजीएस युनिट अर्थ. कुठून आलं हे? कारण आपल्या डेफिनेशन मध्येच आहे. काय? एनर्जी म्हणजे काय? तर कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आणि म्हणून आपलं युनिट सुद्धा वर्कचं जे युनिट आहे तेच युनिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर वर्कचं युनिट असतं जूल आणि सीजीएस युनिट असतं त्याचं अर्थ. म्हणून एनर्जीचं युनिट सुद्धा तयार होईल आपल्याला एसआय युनिट जूल आणि सीजीएस युनिट अर्थ. ऑल ऑफ अंडरस्टँड? यस. ओके. तर 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ? तर 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ असतो. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो कारण याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारतात. ऑप्शन देताना काय करतात? ऑप्शन ए 10⁵ अर्थ, बरोबर आहे, 10⁶ अर्थ. ऑप्शन बी, ऑप्शन सी देतात 10⁷ अर्थ आणि ऑप्शन डी देतील 10⁻⁻⁷ अर्थ. कन्फ्युजन करतील. काही गडबड करायचं काही कारण नाही, घाबरायला काही कारण नाही, कारण आपल्याला माहिती आहे 1 जूल इज इक्वल टू काय क्वेश्चन असेल? 1 जूल इज इक्वल टू ... अर्थ. तर 1 जूल बरोबर असा क्वेश्चन असेल. तुम्हाला क्वेश्चन पहा, लक्षात ठेवा. 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्थ? 10⁷ अर्थ. किंवा थोडासा कन्फ्युज करणारा क्वेश्चन उलटा फिरून सुद्धा विचारला जाऊ शकतो. इथं मात्र घाबरायचं कारण नाही. उलटा प्रश्न पण असा विचारला जाऊ शकतो की 1 अर्थ इज इक्वल टू ... जूल. पहा बरं, त्यावेळेस मात्र हे जर ऑप्शन असतील तर मात्र तुम्हाला याचं आन्सर मात्र हे घ्यावा लागेल 10⁻⁷. आणि हाच क्वेश्चन जर असेल तर 10⁷ हे आन्सर तुमचं येणार आहे, लक्षात ठेवा. आणि हे जर असेल तर इथं आपल्याला मात्र ऑप्शन काय मिळेल, त्याचा आन्सर काय मिळेल पहा. तर 10⁻⁷ मिळेल. इथं मात्र 10⁻+7 मिळेल. उलटा क्वेश्चन विचारला तरी कन्फ्युज व्हायचं कारण नाहीये. कसा पण क्वेश्चन विचार द्या तर हे रिलेशन लक्षात ठेवा. सरळ सरळ उलट जरी विचारलं तरी काही घाबरायचं कारण नाही. इथं मात्र तुम्हाला 10⁻+7 घ्यावा लागेल. इथं मात्र तुम्हाला 10⁻⁻7 घ्यावा लागेल. समजलंय का सगळ्यांना? यस. ओके. देन वी आर गोइंग टू द टाइप्स ऑफ एनर्जी. म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचे दोन प्रकार आपल्याला शिकायचे. एक म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरा प्रकार आहे तो कायनेटिक एनर्जी. ओके. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? पोटेन्शियल. पोटेन्शियल शब्द आपण ऐकलेला असतो. पोटेन्शियल त्याच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, खूप एनर्जी साठवलेली आहे, तो व्यवस्थितपणे काम करू शकतो. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी possessed by body or particle. बरोबर, एक बॉडी मध्ये जी एनर्जी असते, द एनर्जी possessed by body. Definition: the energy possessed by body due to its position. महत्वाचा शब्द काय? पोझिशन. एनर्जी possessed by body due to its position is called as a potential energy. The energy possessed by body due to its पोझिशन. महत्वाचा शब्द काय आपल्याला?
पोझिशन ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलेला एनर्जी possessed बाय बॉडी ड्यू टू इट्स डॉट 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 पोझिशन. पोझिशन म्हणजे काय तर रेस्ट पोझिशन असेल. बॉडी कशी असते ती रेस्ट पोझिशनला असते. तर त्यावेळेस जी एनर्जी असते त्यालाच म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर एनर्जी possessed बाय बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन. बॉडी कशी पाहिजे रेस्ट पोझिशनला असली पाहिजे. त्याच एनर्जीला आपण काय म्हणणार आहोत पोटेन्शियल एनर्जी म्हणणार आहोत. द एनर्जी possessed by body due to its position is called as a potential energy. Keep in mind that position इम्पॉर्टंट वर्ड काय आहे या ठिकाणी पोझिशन आहे. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइन्ड ॲज एनर्जी स्टोर्ड इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मध्ये किंवा त्या बॉडी मध्ये जी एनर्जी स्टोअर केलेली असते त्याला आपण काय म्हणू शकतो पोटेन्शियल एनर्जी आपण म्हणू शकतो. आता पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे तर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा कारण याच्यावरती न्यूमेरिकल विचारले जातात. काय फॉर्म्युला आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. Mind that this formula is very very important. mgh. mgh म्हणजे काय बरोबर. समजा एखादी तुम्ही बॉडी घेतली समजा एक घेऊया बॉडी घेऊया का जी इथं खाली तुमचा ग्राउंड सरफेस असेल. ग्राउंड सरफेस असेल ती बॉडी वरती कुठे तुम्ही एका उंचीवरती ठेवलेली आहे बरोबर. ती जेव्हा खाली पडत असते बरोबर तेव्हा त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल तर त्याला आपण कुठे एका जागेवरती ठेवलेली वरती ठीक आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असेल मित्रांनो पोटेन्शियल एनर्जी असेल. आणि ती बॉडी खाली येत असताना तर त्याचं कोणती एनर्जी प्राप्त होईल त्याला कायनेटिक एनर्जी प्राप्त होईल. परंतु जी बॉडी एका जागेवर स्थिर असेल तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी. त्याचा मास काहीतरी m एवढा असेल आणि ड्यू टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती काय होणार आहे खालच्या दिशेला येणार आहे. आणि किती उंचीवरती ठेवलेली आहे बरोबर आहे. या तिघाचा गुणाकार म्हणजेच काय येईल तुम्हाला mgh इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. m म्हणजे मास g म्हणजे ऍक्सेलरेटेड ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h म्हणजे हाईट. या तिघांचा गुणाकार म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज प्रोडक्ट ऑफ मास ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऍट हाईट. या तिघांचा गुणाकार म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. मित्रांनो तुम्ही 8वी 9वी किंवा 7वी 8वीला शिकलेला आहात परंतु त्या ठिकाणी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला असता तर तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजलं असतं की पोटेन्शियल एनर्जी काय असते. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टोअर केलेली एनर्जी बरोबर आहे. एखाद्या बॉडी मध्ये एनर्जी जी स्टोअर केलेली असते त्याला आपण काय म्हटलं पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा यूज काय होतोय तर आपल्याला कार्य करण्यासाठी एनर्जी पाहिजे. कारण आपण पाहिलेलं आहे एनर्जी डेफिनेशन काय ते कॅपॅसिटी टू डू वर्क आणि ती एनर्जी कशी असते साठवून ठेवलेली असते. आता पोटेन्शियल एनर्जी मध्ये आपण फॉर्म्युला पाहिला mgh बरोबर आहे. आता m म्हणजे काय मास ऑफ द बॉडी, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आणि h म्हणजे हाईट. आणि युनिट काय त्याचं असेल तर त्याचं युनिट जे एनर्जीचं युनिट आहे तेच युनिट असणार आहे तुमचं पोटेन्शियल एनर्जीचं. जूल इज SI युनिट आणि सीजीएस युनिट इज अर्थ. सीजीएस युनिट काय असणार आहे अर्थ. अर्थ इज अ सीजीएस युनिट. आलं का अंडरस्टँड. सर्वांना समजलं का पोटेन्शियल एनर्जीचं युनिट काय असतं तर जूल आणि सीजीएस युनिट. आता पोटेन्शियल एनर्जी वर आधारित आपण डे टू डे लाईफ मध्ये एक पदार्थ खातो. कोणता पदार्थ आहे नाव काय आहे त्याचं सांगा. पोटॅटो बरोबर. पोटॅटो ना पोटेन्शियल एनर्जी असते. एनर्जीचा स्रोत म्हटलं की पोटॅटो. कदाचित त्यांनी तोच एक शब्द त्या ठिकाणी घेतला असावा. एक आपण इन जनरल लक्षात ठेवा की एनर्जी असते पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केलेली त्यालाच म्हटलं काय म्हटलं आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणते आपल्याला स्थितीज ऊर्जा. स्थितीज एखादी बॉडी स्थितीच असते स्थिर असते त्याला जी एनर्जी असते त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. ठीक आहे. तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय स्थितीज ऊर्जा. स्थितीज पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय स्थितीज ऊर्जा. त्याचं SI युनिट जूल. पोटेन्शियल एनर्जी युनिट काय जूल आणि सीजीएस युनिट काय असतं अर्थ असतं. ओके मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. आपण जाऊया कायनेटिक एनर्जी कडे.
समजलं का? पोटेन्शियल एनर्जी, द एनर्जी पजेसेस बाय बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन. आता पोटेन्शियल एनर्जी डेफिशियन कळायला असेल तर कायनेटिक एनर्जी डेफिशियन कळायला काहीच अवघड नाहीये. फक्त मी मागची डेफिशियन जी होती काय, द एनर्जी पजेसेस बाय बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन, काय म्हटलंय, द एनर्जी पजेसेस बाय बॉडी ड्यू टू इट्स position is called the potential energy. The energy possessed by body due to its position is called the potential energy. आता इथं शब्द काय महत्वाचा होता, पोझिशन. बरोबर, काय शब्द होता इथे महत्वाचा, पोझिशन. आता पुढच्या डेफिनेशन मध्ये काय शब्द आहे, तो आहे मोशन. काय वर्ड महत्वाचा आहे आपल्याला, मोशन. एनर्जी पजेसेस बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो गतिज ऊर्जा. मोशन म्हणजे काय, गती. गतीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, गतीज ऊर्जा. द एनर्जी पजेसेस बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन इज कॉल्ड द कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी कशामुळे प्राप्त होते, तर जेव्हा बॉडी कशामध्ये असली पाहिजे, मोशन मध्ये असली पाहिजे, म्हणजे बॉडीला काय प्राप्त झालं पाहिजे, गती प्राप्त झाली पाहिजे, तेव्हा त्या बॉडीमध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जी केव्हा प्राप्त झाली हे आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्या डे टू डे लाईफ मध्ये पाहिलं आपण, नदीचं पाणी जे वाहत असतं त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. किंवा एखादी कार, मूव्हिंग कार असते, किंवा जे ऑटोमोबाईल मूव्हिंग असेल त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, कायनेटिक एनर्जी असते. किंवा क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा बॉलर जेव्हा चेंडू फेकतो तेव्हा त्या चेंडूला कोणती एनर्जी प्राप्त होते, कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. बरोबर. तर कायनेटिक एनर्जी हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल तर आपण जाऊया त्याच्या फॉर्म्युलाकडे. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². 1/2 mv². कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². m म्हणजे काय, v म्हणजे काय, हे सगळ्यांना माहिती आहे. तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². 1/2 इज कॉन्स्टंट, m इज अ मास ऑफ द बॉडी. m काय असतं बॉडीचं, मास, आणि v म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. सपोज suppose this is a vehicle. आता ही जी बॉडी असणार आहे त्याला काहीतरी मास असणार आहे, बरोबर आहे. त्याचा मास असेल, त्याला काहीतरी वेग प्राप्त झाला असेल, v असेल, आणि मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार, त्याला कशाने डिवाइड केला आपण, 2 ने डिवाइड केलं, म्हणजे 1/2 mv² इज फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचं युनिट काय असतं तर जूल, आणि युनिट काय असतं त्याचं, अर्क. कायनेटिक एनर्जीचं युनिट काय मित्रांनो, जूल. कायनेटिक एनर्जी युनिट काय असतं, जूल, आणि सीजीएस युनिट अर्क. हा जो कन्सेप्ट आहे, कोणतं एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, हा मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड महत्वाचा, आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स शिकायचंय, बरोबर आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सुद्धा आपल्याला काही लिक्विड असते, म्हणजे विस्कोसिटी प्रॉपर्टी असते, हे शिकले आपण. ट्रिपलेट फ्लो, स्ट्रीमलाइन फ्लो, क्रिटिकल वेलोसिटी, टर्मिनल वेलोसिटी, हा एक शब्द आपण पाहिला. या ठिकाणी जेव्हा बॉडी मोशन मध्ये असते तेव्हा कोणती एनर्जी प्राप्त झाली असते, कायनेटिक एनर्जी प्राप्त झाली असते. समजलंय का सगळ्यांना, सर्वांना हा कन्सेप्ट समजला आहे का? पुन्हा एकदा तुम्ही नोट्स वाचून पहा, तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. आणि मित्रांनो, आपण शेवटी जाणार आहोत वर्क आणि एनर्जी मध्ये रिलेशन सांगणारा थेरम, किंवा वर्क एनर्जी प्रिन्सिपल, किंवा वर्क एनर्जी थेरम म्हटलं जातं. आपल्याला विचारलं जातं स्टेट वर्क एनर्जी प्रिन्सिपल. आता वर्क आणि एनर्जी प्रिन्सिपल काय सांगितलं जातं, तर वर्क एनर्जीचं प्रिन्सिपल आहे की द नेट वर्क डन ऑफ पार्टिकल इज इक्वल टू, work done is equal to change in the kinetic energy. Work done is equal to change in kinetic energy. Statement पहा,
वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. काय म्हटलं मी? वर्क डन डेफिनेशन सॉरी स्टेटमेंट पहा. वर्क डन इक्वल्स चेंज इन कायनेटिक एनर्जी. मी हायलाइट केलेले तेवढे शब्द लक्षात ठेवा. The work done is equal to change in kinetic energy. That is, work done is equal to change in kinetic energy. फॉर्म्युला पहा, change in kinetic energy. आता समजा आपण एक बॉडी घेतली, ठीक आहे का, ज्याचं मास काय m एवढा आहे. मास काय घ्यायचं त्या बॉडीचं, m एवढं मास घेतलं. मास किती, m एवढा आहे. ती बॉडी त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केलाय आणि ती बॉडी काय होणार आहे, मोशन मध्ये असणार आहे. बॉडी इन द मोशन. हियर इच हॅविंग द इनिशियल वेलोसिटी u. u ही काय असणार, त्याची इनिशियल वेलोसिटी असणार आहे. तीच बॉडी फोर्स अप्लाय केल्यामुळं दुसऱ्या ठिकाणी गेली, सेम बॉडी आहे. ओके, सेम बॉडी इच हॅविंग द मास, सेम मास m एवढं त्याचं मास आहे. ठीक आहे, त्याची आता वेलोसिटी काय झाली असेल मित्रांनो, नक्कीच चेंज झाली असेल. बरोबर, there is change in the velocity. What is change in velocity? v, final velocity. u is the initial velocity. आता ही त्याची पोझिशन तुमची p असेल, ही त्याची पहिली पोझिशन आहे आणि q ही त्याची सेकंड पोझिशन आहे. बॉडी एका ठिकाणी काय गेलेली आहे, दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे. जात असताना त्याला काय झालेलं आहे, वेग प्राप्त झाला असेल. आता त्याचं या ठिकाणी कायनेटिक एनर्जी सुरुवातीला काय असेल सांगा आणि शेवटी काय असेल ते सांगा. कारण इथं m आहे, सॉरी एक मिनिट, कॅपिटल एम नाहीये, स्मॉल एम लक्षात ठेवा. एम इज अ मास. व्हॉट इज एम? एम इज अ मास ऑफ द बॉडी. व्हॉट इज व्ही? फायनल वेलोसिटी. व्हॉट इज यू? इनिशियल वेलोसिटी. ओके, आता त्याची फायनल वेलोसिटी काय असेल, फायनल वेलोसिटी काय असेल, फायनल वेलोसिटी इज कायनेटिक वेलोसिटी v आहे. फायनल कायनेटिक एनर्जी काय असेल, 1/2 mv स्क्वेअर. इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असेल, इज इक्वल टू 1/2 mu स्क्वेअर. ठीक आहे, 1/2 mu स्क्वेअर ही त्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी. इनिशियल कायनेटिक एनर्जी, इनिशियल कायनेटिक एनर्जी ही काय असणार, त्याची फायनल कायनेटिक एनर्जी. आता दोघांचा जर डिफरन्स घेतला तर व्हॉट इज दिस, दिस इज फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. दोघांचा आपण काय केलाय, वजाबाकी केलेली आहे. वजाबाकी इथं मायनस साइन घ्या, दोघांमधला डिफरन्स 1/2 mv स्क्वेअर. याचा आणि याची काय करा, वजाबाकी करा. आता आपण डिफरन्स घेतला, 1/2 काय राहील, याच्यामध्ये कॉमन राहील, m सुद्धा काय कॉमन आहे, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. बरोबर, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. आता थोडंसं डेरिवेशन पाहूया की सर तुम्ही सांगताय की काय सांगितलंय की कायनेटिक एनर्जी मधला डिफरन्स हा वर्क डन असतो. ठीक आहे, तर आपण पाहूया चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता चेंज इन कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असेल, m 1/2 mv स्क्वेअर मायनस 1/2 mv स्क्वेअर. बरोबर, 1/2 mv स्क्वेअर मायनस 1/2 mu स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, 1/2 कॉमन घ्यायचा आहे, m सुद्धा कॉमन घ्यायचा आहे, v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर. आता मित्रांनो जर आपण पाठीमागे जाऊया, आपण पहिलं युनिट सॉरी पहिला टॉपिक जो पहिला होता, टाइप्स ऑफ मोशन मधला कायनेमॅटिकल इक्वेशन पाहिले होते. कायनेमॅटिकल इक्वेशन, तर कायनेमॅटिकल इक्वेशन काय होते, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन. त्याच्यामधलं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला माहिती आहे. काय थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन सांगा, कोण सांगतो? v स्क्वेअर मायनस सॉरी v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस ट्वाइस
एस, बरोबर आहे का? आपण जर यू स्क्वेअर इकडे लेफ्ट साइडला जर आणला काय होईल? व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एस. आता इथं काय आपल्याला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, आपण इथं ट्वाइस एस टाकू शकतो का? टाकता येईल का आपल्याला? याच्या ऐवजी काय करा, हे टाका. टाकलं का? पण इथं पहा व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअरच्या ऐवजी काय केलंय आपण? ट्वाइस एस पुट केलेला आहे. काय केलं इथं? ट्वाइस एस. कुठून आलाय हा? लक्षात येते का सगळ्यांच्या? कुठून आलाय हा? इथून आलाय. ठीक आहे. पण व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस एस. आता एफ इज इक्वल टू सॉरी या ठिकाणी वन हाफ कसं केलं आपण? मल्टिप्लाय बाय एम इंटू ट्वाइस एस. इथं 2 ला 2 गेला, बरोबर आहे? इथं आपल्याला मिळेल पहा एम इंटू ए इंटू एस. आपल्याला माहिती आहे एम इंटू ए चा गुणाकार म्हणजे फोर्स, एफ इंटू एस. झालं का आपल्याला ओरिजिनल? ओके ओके. W is equal to F into S. This is a principle, that is work energy principle किंवा work energy theorem. त्याच्यामध्ये स्टेटमेंट लक्षात ठेवा, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. हे स्टेटमेंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. अतिशय इंटरेस्टिंग टॉपिक होता आतापर्यंत झालेला, सर्वांना समजला असेल. तुम्हाला एखादा टॉपिक याच्यामधला समजला नसेल तर यू विल कॉन्टॅक्ट टू मी व्हॉट्सॲप और पर्सनली कॉल टू मी. जर तुम्हाला ह्याच्यातला टॉपिक समजला असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा सर्वांना रिक्वेस्ट करतो की सर्वांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, सर्वांनी आनंदात राहा. आणि आपल्याला पुढचं जे काही टॉपिक आपण पाहणार आहोत त्या लेक्चरसाठी सर्वांनी पुन्हा एकदा या. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय.